नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 4 ऑगस्ट 2021. संध्याकाळचे 6:26 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. टोटल क्रिप्टो करन्सीज आहेत 11,156. एक्सचेंजेस आहेत 391. टोटल मार्केट कॅप कमी झालेलं आहे $1.496 ट्रिलियन, म्हणजे जवळ $1.5 ट्रिलियन जवळपास आहे. 64.4 बिलियन 24 तासांचा व्हॉल्यूम आहे. बिटकॉइनचा डॉमिनन्स परत वाढलेला आहे. बिटकॉइन आता आहे 48.4% आणि इथिरियम मात्र आणखीन वाढून 20%वरती आलाय, कारण आता आजच म्हणजे 4 ऑगस्टलाच इथिरियमचा हार्ड फोर्क होणार आहे, लंडन अपग्रेड. पुढे वळूया. टोटल मार्केट कॅप $1.5 ट्रिलियन, 4.08% मार्केट कमी झालेलं आहे कालच्या हिशोबाने. आपण जर चेक केलं तर टॉप 10 आपण फटाफट चेक करूया. टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज पैकी पहिल्या नंबरवरती ॲज युज्युअल बिटकॉइन आहे $38,757. 1% ऑलमोस्ट वाढलाय आता थोड्या 24 तासांमध्ये. 2.67% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. सेकंड रँकला इथिरियम $2,583 आता आहे. 3.23% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 12.55% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये. तिसऱ्या नंबरवरती टेदर आहे $0.9999, म्हणजे $1 ऑफकोर्स. बायनान्स कॉइन BNB $328.56 आहे, 2% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 5.26% वाढलाय 7 दिवसांमध्ये. कार्डेनो आता आहे 5व्या नंबरला $1.36, 4.22% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 5.80% वाढलाय 7 दिवसांमध्ये. रिपल आता आहे $0.71, म्हणजे 71 सेंट्सला. काही डिफरन्स नाहीये 24 तासांमध्ये आणि 0.5% वाढलाय 7 दिवसांच्या हिशोबाने. USDC म्हणजे सर्कलचा जो स्टेबल कॉइन आहे $1 आहे. डोज कॉइन 8व्या नंबरवरती 19.94 सेंटला आहे, म्हणजे $0.1994. जवळजवळ 0.5% वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि 2.5% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. पोल्काडॉट 9व्या नंबरवरती $18.44 आहे, 6.35% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 28.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. सो पोल्काडॉटला चांगला ग्रोथ आता मिळतीये. युनिस्वॉप आता चेक केलं तर $22.21 आहे 10व्या नंबरवरती, 4.1% वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि 18.25% वाढलाय 7 दिवसांमध्ये. आपले मेन टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज बघून झालेले आहेत. आपण बोलूया क्रिप्टोकरन्सी जगतातल्या बातम्यांकडे. बिटकॉइन आईज $36,000 सपोर्ट ॲज चार्ट हिंट्स ॲट पोटेन्शियल गोल्डन क्रॉस विदिन वीक्स. तर आता थोड्या दिवसांपूर्वीच डेथ क्रॉस झाला होता बिटकॉइन मध्ये, म्हणजे 2 हे इथे जे क्रॉस होतात, तर आता पुढे जाऊन गोल्डन क्रॉस होणार आहे. गोल्डन क्रॉस म्हणजे चांगलं लक्षण मानलं जातं, जसं डेथ क्रॉस वाईट लक्षण मानलं जातं तसं. तो आपण 2 महिन्यांमध्ये डेथ क्रॉस वरून डायरेक्टली गोल्डन क्रॉसच्या दिशेने चाललोय. प्रचंड ग्रोथ ह्याच्यानंतर अपेक्षित आहे. तो बघूया पुढे जाऊन काय होतं ते. पुढच्या बातमीकडे बोलूया. बायनान्स टू ब्रिंग बिटकॉइन पेमेंट्स टू शॉपिफाय वाया न्यू पार्टनरशिप. तर नवीन पार्टनरशिप जी इथे म्हणतायत, तर या पार्टनरशिप मध्ये त्यांनी एक कंपनी आहे, तिचं नाव आहे अल्केमी पे, इथे बघाल तुम्ही. तर त्याच्या थ्रू त्यांना 40 सपोर्टेड क्रिप्टो करन्सीज, जसं बिटकॉइन, इथिरियम वगैरे आणखीन भरपूर आहेत, त्यांची लिस्ट त्यांनी इथे दिलेली नाहीये, पण 18 कंट्रीज मध्ये बायनान्स पेचं डायरेक्टली अल्केमीच्या थ्रू पेमेंट्स चालू शकतील. ही चांगली न्यूज आहे. सो आणखीन आउटरीच वाढवत आहे बायनान्स. एका बाजूला त्यांचं एक्सचेंज तर आहेच, पण आता ते NFT सुद्धा आहेत, IEO साठी प्लॅटफॉर्म सुद्धा आहे, डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म सुद्धा आहे बायनान्सचा, आणि जसं आणि यांचं बायनान्स पे सुद्धा आहे. तर बायनान्स पेला प्रमोट करण्यासाठी आता ही पार्टनरशिप त्यांनी केलेली आहे. क्रिप्टो इज फंडामेंटल टेक्नॉलॉजिकल ब्रेक थ्रू, 16Z को फाउंडर सेज. आता मार्क अँड्रीसन नावाचे एक गृहस्थ आहेत. ही इज द को फाउंडर अँड जनरल पार्टनर फॉर अ व्हेंचर कॅपिटलिस्ट फर्म अँड्रीसेन हॉरोविट्स. अँड्रीसेन हॉरोविट्स हे एक नावाजलेलं नाव आहे व्हेंचर कॅपिटलिस्ट, म्हणजे इन्व्हेस्टमेंट जगतातलं. आणि त्यांचं क्लिअर कट म्हणणं काय आहे की एक टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन आहे क्रिप्टो करन्सीज म्हणजे, आणि मेनली डिस्ट्रीब्युटेड कन्सेन्सस बद्दल त्यांनी इथे म्हटलंय. तर डिस्ट्रीब्युटेड कन्सेन्सस म्हणजे काय की थोडक्यात जर इथे कोणीच सेंट्रल ऑथॉरिटी नाहीये किंवा कोणीच कंट्रोलमध्ये नाहीये, सगळ्यांच्या हातात आपापला कंट्रोल स्वतःचा आहे,
तर मग कन्सेन्सस म्हणजे सगळ्यांची मतं जुळतील का, किंवा मग रियालिटी काय आहे, किंवा मग परिस्थिती खरी काय आहे हे कसं कळेल जर सगळ्यांनाच सगळ्या अथॉरिटी दिलेली असेल तर. हा प्रॉब्लेम असतो आणि तो सॉल्व्ह करण्याला म्हणणार डिस्ट्रीब्युटेड कन्सेन्सस. आणि मनी इज जस्ट वन ऍप्लिकेशन बट इट्स ओनली वन ऑफ मेनी. तर म्हणजे बिटकॉइन ॲज अ पेमेंट सिस्टीम वगैरे आपण म्हटलं तर ती पहिली ऍप्लिकेशन आहे, अजून खूप काही व्हायचं बाकी आहे थोडक्यात. तसा इंटरनेटचा पहिला वापर ईमेल होता आणि ईमेलच्या नंतर मग जेव्हा बाकीच्या गोष्टी यायला लागल्या तेव्हा कळायला लागलं की अरे नाही, इंटरनेट म्हणजे फक्त ईमेल नाही, आणखीन पण गोष्टी आहेत. तसंच आता हळूहळू होत आहे, नवीन गोष्टी डेव्हलप होत आहेत. रॉथशाइल्ड ट्रस्ट लेड फंडिंग राउंड फॉर ॲस्पेन डिजिटल्स लंडन एक्सपान्शन. आता हे म्हणजे काय म्हणतो, जगामध्ये आयरनी नावाचा एक प्रकार असतो. तर सेंट्रल बँकिंग सिस्टीम ज्या फॅमिलीज किंवा ज्या फॅमिलीने इन्व्हेंट केली आणि वापरायला सुरुवात केली, बनवायला सुरुवात केली, दॅट फॅमिली इज कॉल्ड एज रॉथशाइल्ड फॅमिली. आणि त्यांचेच आय थिंक जेम्स रॉथशाइल्ड, जेकब रॉथशाइल्ड. तर जेकब रॉथशाइल्डची इंग्लंडमधली जी इन्व्हेस्टमेंट फर्म आहे RTI म्हणजे रॉथशाइल्ड इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट, त्यांनी एका न्यूयॉर्क मधल्या एका लिबर्टी सिटी व्हेंचर्सची पार्टनरशिप केलेली आहे आणि आय थिंक $18 मिलियन त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत. खूप मोठी अमाऊंट नाहीये त्यांच्या हिशोबाने, पण हळूहळू ते थोडक्यात आता क्रिप्टोकरन्सी जगतामध्ये सेंट्रल बँकिंग सिस्टीमचे इन्व्हेंटर्स जे आहेत ते सुद्धा आता इथे येत आहेत. त्यामुळे आपण समजून घ्यावं की पुढे कसं ग्रोथ होईल आणि काय होईल ते. पुढच्या बातमीकडे वळूया. SEC चेअरमॅन जेन्सलर अग्रीज विथ द प्रिडिसेसर. म्हणजे त्यांच्या आधी जे चेअरमॅन होते ते पण म्हणाले होते आणि आता हे सुद्धा म्हणतात की एव्हरी ICO इज अ सिक्युरिटी. म्हणजे जितके पण ICO झालेले आहेत सगळे सिक्युरिटी आहेत आणि तुम्हाला रेग्युलेशन मधून जावंच लागेल थोडक्यात. आता हे कितपत ते अचीव्ह करतील ते मला माहिती नाही, पण बरेचसे ICO असतात जे जगामध्ये होतात की ज्याच्यामध्ये अमेरिकन्सला अलाउड नसतं इन्व्हेस्टमेंट करायला, आणि त्याच्या मागे एकच कारण आहे, ती म्हणजे ही संस्था SEC म्हणजे खूप स्ट्रॉंग संस्था आहे आणि ते कुठल्याही कंपनीला बंद पडू शकतात आणि लिटरली काहीही करू शकतात. त्यामुळे यांच्यापासून वाचण्यासाठी मॅक्झिमम ICOs किंवा IEO मध्ये असं ऍटलिस्ट अशी कमेंट तरी दिलेली असते किंवा मग टर्म्स मध्ये तरी दिलेलं असतं की जर तुम्ही अमेरिकन सिटीजन आहात तर विकत घेऊ नये, थोडक्यात यांच्यापासून वाचण्यासाठी. कारण यांचं काय, आता अजूनही त्यांचं परत म्हणणं काय आहे की प्रत्येक ICO म्हणजे सिक्युरिटी आहे. तर सिक्युरिटी म्हटलं की तुम्हाला रेग्युलेशनच्या थ्रू जावं लागणार कम्प्लीट, आणि त्याच्यामध्ये इतका खर्च होतो की नॉर्मल स्टार्टअप किंवा नॉर्मल एखादी कंपनी ते इझिली करू शकत नाही. ठीक आहे, आपण पुढच्या बातमीकडे वळूया. ग्लोबल प्रेशियस मेटल्स रिटेलर किटको टू इश्यू गोल्ड बॅक्ड स्टेबल कॉइन. आता ही मस्त न्यूज आलेली आहे. आणखीन एक, ती सक्सेसफुल होईल ते माहिती नाही. किटको नावाची कंपनी आहे जे प्रेशियस मेटल्स म्हणजे सोनं, चांदी, प्लॅटिनम मध्ये डील करतात आणि ते आता सोन्याने बॅक्ड असा स्टेबल कॉइन बनवण्याच्या मार्गावरती आहेत. कितपर्यंत डेव्हलपमेंट झाली ते काय त्यांनी म्हटलेलं नाहीये, पण याच्यावरून आपल्याला एक अंदाज येतोय की पुढे जाऊन कसं होणार आहे. थोडक्यात HSBC UK ब्लॉक्स पेमेंट्स टू बायनान्स एक्सचेंज. तर UK मधली आता ही चौथी बँक ठरली की ज्यांनी बायनान्सचे पेमेंट थांबवायला सुरुवात केलेली आहे. आणि बायनान्सने ऑलरेडी स्टेप्स घेतलेले आहेत की ज्यांच्यामुळे प्रॉब्लेम झाले होते तरी सुद्धा अजूनही बँका त्यांचे पेमेंट्स थांबवण्याच्याच मागे आहेत. इट्स ओके, बघू पुढे काय होतं ते. फिन्सेन नेम्स न्यू ऍक्टिंग डायरेक्टर टू रिप्लेस मायकल मोझियर. तर मायकल मोझियर नावाचे चेन अनालिसिस म्हणून एक कंपनी होती, त्याच्यामधले की पर्सन होते ते, आणि यांनी गव्हर्नमेंटने घेतलं होतं फिन्सेनचं हेड म्हणून. फिन्सेन म्हणजे थोडक्यात फायनान्शियल क्राईम्स एन्फोर्समेंट नेटवर्क. ओके, तर फिन्सेन जसं SEC स्ट्रॉंग आहे तसंच फिन्सेन पण हळूहळू स्ट्रॉंग बनत चाललंय. आणि आता तुम्ही जर बघितलं की नवीन जे येत आहेत त्यांचं नाव आहे हिममौली दास. सो नाव तर इंडियनच वाटतंय. आणि त्यांचं आधीचं जे काही काम आहे ते सगळं नॅशनल सिक्युरिटी, व्हाईट हाऊस, नंतर नॅशनल इकॉनॉमिक काउन्सिल, डिपार्टमेंट्स ऑफ स्टेट आणि ट्रेजरी. तर हे जे काही एक्सपिरियन्सेस आहेत त्याच्यानुसार आपल्याला अंदाज आला पाहिजे की आता फिन्सेन मधून काहीतरी स्ट्रॉंग पॉलिसी निघण्याची शक्यता आहे. बघू पुढे काय होतं ते. द Senate meets the cyber hornets. The nascent crypto lobby is actually effective. तर आता थोडक्यात त्याच्यामध्ये काय म्हटलंय की सिनेट म्हणजे त्यांच्याकडचे जे काही पार्लमेंट आहे, पार्लमेंटमध्ये क्रिप्टोसाठी कायदा येतो आहे. टॅक्सेशन जवळजवळ $30 बिलियन त्यांना कलेक्ट करायचं त्यांनी गोल ठेवलेला आहे.
क्रिप्टोकरन्सीजवरती टॅक्स एन्फोर्स करून. तर सहसा कसं असतं की लॉबीज असतात वेगवेगळ्या आणि ते गव्हर्नमेंटशी निगोशिएट करतात किंवा मग तिथल्या जे कोणी डिसिजन मेकर्स असतात त्यांच्याशी बोलतात, त्यांना समजावून सांगतात की अहो आमचं एवढं नुकसान होईल तुम्ही असं केलं तर, किंवा मग तुम्ही हे केलं तर आमचा असा फायदा होईल, त्यातून मग पुढच्या वेळी मग तुमच्या इलेक्शनसाठी आम्ही हे करू ते करू. ऑफकोर्स जे सगळीकडे चालतं, फक्त US मध्येच चालतं किंवा मग फक्त XYZ कंट्रीमध्ये चालतं असं नाही. तर त्यांना सायबर हॉर्नेट म्हणजे शेवटी एक डिस्ट्रॉयर सारखं म्हणू शकतो आपण. तर स्ट्रॉंग आहे क्रिप्टो लॉबी सुद्धा आणि ती इफेक्टिव्ह सुद्धा आहे थोडक्यात. आणि त्यामुळे बहुधा हे जे काही बिल किंवा हा जो लॉ ते म्हणतायत, तर त्या लॉ मध्ये काही ना काही बदल होऊनच तो बहुधा पुढे जाईल असं यांचं या डिस्कशन मध्ये थोडक्यात म्हणणं आहे. तुम्ही हवं तर इथे जाऊन चेक करू शकता, कम्प्लीट त्यांचा इंटरव्ह्यू इथे आलेला आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. बिटवाईज लॉन्चेस क्रिप्टो फंड फॉर आवे अँड युनिस्वॅप. तर आवे आणि युनिस्वॅप तर युनिस्वॅप आणि आवे हे दोन्ही पण डीफाय मधले मोठे नावं आहेत. त्यातल्या सगळ्यात मोठं नाव आता सध्या तरी आवे आहे. तर बिटवाईज जो एक ऍक्च्युली ऍसेट मॅनेजर आहे, रादर ऍसेट मॅनेजमेंट मधली कंपनी आहे आणि वॉल स्ट्रीट टाईप क्लायंट्स ते हँडल करतात आणि त्यांना एक्सपोजर पाहिजे आहे वॉल स्ट्रीट टाईप क्लायंट्सला डीफाय मध्ये. कारण डीफाय मधून काय आहे की कमीत कमी रिस्क घेऊन जास्तीत जास्त प्रॉफिट्स कमवण्यासाठी त्याच्यातून मार्ग शोधता येतो आणि कम्प्लिटली ऑटोमॅटेड ट्रेडिंग आणि 24/7 ट्रेडिंग चालू असतं क्रिप्टोकरन्सीजचं. तर ह्या टाईपचे ऍडव्हान्टेजेस तुम्हाला नॉर्मल स्टॉक एक्सचेंजमध्ये मिळत नाहीत. कारण नॉर्मल स्टॉक एक्सचेंज शनिवार रविवार बंद, त्यातल्या आणखीन असंही 6 ते 8 तासच त्यांचं काम चालतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या लिमिटेशन्समुळे यांना कसं असतं की वॉल स्ट्रीट मधल्या लोकांना जेवढं जास्त स्कोप आहे इन्कमचा, जेवढं जास्त स्कोप आहे लेव्हरेज करून काहीतरी प्रॉफिट कमवण्याचा, तेवढे तिकडे ते जाणारच आहेत. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीमध्ये हे लोक येणारच होते आणि आता आलेलेच आहेत. तर त्यासाठी बिटवाईजने आवे आणि युनिस्वॅपचा फंड सुद्धा लॉन्च केला. त्यांचे ऑलरेडी बिटकॉइन, लाईटकॉइन, इथिरियमचे फंड्स होते, बिटकॉइन कॅशचा पण फंड होता, पण आता त्यांनी आवे आणि युनिस्वॅपचा फंड सुद्धा लॉन्च केलेला आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. FTX अँड एंटरटेनमेंट जायंट डॉल्फिन टू लॉन्च NFT मार्केटप्लेस. ही पण चांगली बातमी आहे. FTX ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह आणि सेकंडरी प्रॉडक्ट्सचं मोठं एक्सचेंज आहे क्रिप्टोकरन्सीजचं. आता रिसेंटली त्यांनी खूप मोठं फंडिंग सुद्धा अरेंज केलंय, व्हॅल्युएशन पण महाप्रचंड झालेलं आहे त्यांचं. आणि त्यांचं आता टायअप झालेलं आहे डॉल्फिन नावाच्या एका एंटरटेनमेंट कंपनी बरोबर आणि हे दोघं मिळून NFT मार्केटप्लेस नवीन लॉन्च करतायत. सो NFTची हवा काही कमी व्हायला तयार नाहीये. गुगल्स न्यू क्रिप्टोकरन्सी ऍड पॉलिसी गोज इन टू इफेक्ट. 2018 पासून गुगलने क्रिप्टोकरन्सीच्या ऍड्स वरती बंदी घातलेली होती. ती बंदी आता कालपासून ती उठवली गेली. रादर आता US मध्ये आता आज 3 तारीखच असेल माझ्या मते. सो नाही 4 तारीख सुरू झाली असेल. सो 3 ऑगस्ट पासून ती क्रिप्टोकरन्सी ऍड्स ज्या बॅन केलेल्या होत्या त्या हळूहळू आता मोकळं होत आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मात्र त्यांचं हे करावंच लागणार आहे. त्यांचे जे काही पॉलिसीज ज्या आहेत किंवा त्यांचे जे काही कामं आहेत ते क्लिअर करून मगच पुढे जावं लागणार. तर मागच्या वर्षी जूनमध्ये क्लास ऍक्शन लॉ सूट लिटरली फाईल केला होता एका कंपनीने गुगल, फेसबुक आणि ट्विटरच्या अगेन्स्ट. कारण काय की त्यांनी लोकांचं जे बेसिक फ्रीडम आहे, आता एखादा प्लॅटफॉर्म आहे समजा मीडिया प्लॅटफॉर्म आणि त्याच्यावरती जाऊन मला काय पोस्ट करायचं, शेवटी माझं मत आहे, मला बोलता आलंच पाहिजे. किंवा मला जर बिझनेस करायचा आहे तर मी माझा बिझनेस प्रमोट करणारच आहे. म्हणून त्यांच्या अगेन्स्ट मोठी केस यांनी केली होती. जेपीबी लिबर्टी, त्यांच्या नावामध्येच लिबर्टी आहे आणि ऑस्ट्रेलियातल्या कंपनीने यांच्या अगेन्स्ट ती केस केली होती. तर मे बी त्या केसमध्ये काहीतरी आता मोठं रिझल्टच्या जवळपास पोहोचत आले असल्यामुळे मे बी गुगलने ती पॉलिसी बदलायचा निर्णय घेतला असेल एखादी. बघू पुढे काय होतं ते बघूया. Venezuela's Maduro wants to offer crypto-based loans to agricultural producers. आता व्हेनेझुएलाला खूप नावं ठेवले जातात. त्यांच्याकडची करन्सी प्रॉब्लेमॅटिक होती, हायपर इन्फ्लेशन वगैरे भरपूर इश्यूज होते. म्हणून त्यांनी मदुरो त्यांचे प्रेसिडेंट आहेत, तर मदुरोने स्वतःची त्यांची करन्सी लॉन्च केली क्रिप्टो करन्सी. आय थिंक ट्रम्प तेव्हा प्रेसिडेंट होते तेव्हाच आली होती, पेट्रो नावाची. आणि पेट्रो बॅक्ड होती पेट्रोलियम रिझर्व्ह आणि त्यांचं गोल्ड स्टॅश जे काय आहे त्याच्याने. पण त्यांनी बऱ्यापैकी फंड सुद्धा रेज केले सुरुवातीला आणि तिचं पुढचं अपडेट काय ते आपण अजून बघितलं नाही. पण आता मदुरो काय करतात की क्रिप्टो बेस्ड लोन्स ते ऍग्रिकल्चरल प्रोड्युसर्सला द्यायला निघाले आहेत आणि त्याच्यामधून ऑफकोर्स काहीतरी शेतकऱ्यांचा फायदाच होईल.
आपण पुढच्या बातमीकडे वळूया. सो थोडक्यात काय की एवढे नावं ठेवले जातात या देशांना, छोटे छोटे देश आहेत, पण त्यांच्या पॉलिसीज मात्र बऱ्यापैकी चांगल्या आणि मोकळ्या सोकळ्या आहेत. मदुरो सारखा प्रेसिडेंट सुद्धा क्रिप्टो बेस्ड लोन्स साठी आणि त्यांनी स्वतःची नॅशनल क्रिप्टोकरन्सी सुद्धा आधीच लॉन्च केलेली होती. सगळ्यात पहिले ठरले ते जगातले. बघू पुढे कशी डेव्हलपमेंट होते ते. पण त्यांच्यावरचे सँक्शन्स जर राहिले तसेच तर त्यांना बिझनेस करायला प्रॉब्लेम येतो आणि त्या प्रॉब्लेम मधून बाहेर निघण्यासाठी शेवटी क्रिप्टोकरन्सी जोरदार कामाला येऊ शकते हे त्यांनी ओळखलं आणि त्यासाठीच आय थिंक ते आता लोन्स सुद्धा क्रिप्टोमध्ये देण्याचा विचार करतात. सर्वे शोज 40% ऑफ US क्रिप्टो ओनर्स फॉरगेट देअर पासवर्ड, 20% राईट पासवर्ड ऑन पेपर. तर एक मोठा सर्वे यांनी घेतला होता. आय थिंक हजारच लोकांचा सर्वे होता फक्त. त्यामुळे त्याला काही मोठा सर्वे नाही म्हणता येणार, पण त्यातून काही फिगर्स ज्या कळतात त्या इंटरेस्टिंग आहेत. $7,245 ऍव्हरेज इन्व्हेस्टमेंट केलेली आहे बऱ्याच लोकांनी आणि 39.7% लोकांनी त्यांचे पासवर्ड विसरून गेलेले आहेत. सो थोडक्यात काय की तुम्ही सुद्धा काळजी घ्या, पासवर्ड विसरू नका, बॅकअप फ्रेज नीट लिहून ठेवा. एक्सचेंजवरती अकाउंट असेल तर एवढी डिटेल्सची काळजी घ्यायची नाही, पण एक्सचेंजमध्ये सुद्धा शेवटी मी सजेस्ट करतो की तुम्ही जास्त फंड्स एक्सचेंजमध्ये ठेवू नका, तुमच्या स्वतःच्या वॉलेट्समध्ये ठेवत जा. ओके, पुढच्या बातमीकडे वळूया. इंडियन गव्हर्नमेंट क्लॅरिफाय स्टेटस ऑफ क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग रेग्युलेशन, इन्व्हेस्टर प्रोटेक्शन. आता हे बातमी एवढी यांनी गोड दिलेली आहे, पण त्याच्यामध्ये शेवटी क्लॅरिफिकेशन काहीही नाहीये. हवं तर तुम्ही हा प्रश्न काय विचारले होते डॉक्टर शशी थरूर यांनी आणि आपल्या गव्हर्नमेंटच्या मिनिस्टर जे पंकज चौधरी आहेत, तर त्यांच्याकडून काय उत्तर आले हे तुम्ही वाचू शकता. तुम्हाला हवं तर ही कॉपी कुठेही मिळेल, ट्विटरला सुद्धा मिळेल आणि ऑफकोर्स तुम्ही जर news.bitcoin.com ला गेलात तर इथे पण सुद्धा मिळेल. तेच उत्तरं जे मागच्या 2-4 वर्षांपासून चालू आहेत तेच उत्तरं मिळालेली आहेत. पुन्हा एकदा काहीही वेगळं कोणी काही बोलायला तयार नाहीये. फक्त त्यांनी एवढंच सांगितलं की आम्ही बँकांना आणि जेवढ्या पण एंटिटीज आहेत आरबीआयच्या अंडर त्यांना सगळ्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की तुम्ही KYC सांभाळा, AML सांभाळा, PMLA सांभाळा आणि FEMA सांभाळा. आता हे तर नॉर्मल सगळ्या बँका सांभाळणारच आहेत, त्यात परत वेगळं काय मला समजत नाही. याच्यामध्ये काही त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये चांगलं. आणि शेवटी जुने पुराणे कुठले तरी लॉ आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी सांगितलं की असा कुठला तरी पिनल कोड 1860 आहे प्रोटेक्शनसाठी वगैरे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय की अजूनही ते रिव्हील करायला तयार नाहीयेत की त्यांच्या मनात काय चालू आहे किंवा त्यांनी बिल बनवलेलं आहे त्याच्यामध्ये काय आहे. असो, पोर्शे टू सेल एक्सक्लुझिव्ह डिझाईन स्केच ॲज नॉन फंजिबल टोकन. NFTची हवा खरंच म्हणजे वादळच आहे म्हणू शकतो NFTचं. आपण आत्ताच बातमी बघितली होती काल की परवा की ओपन सीचं 2020 मधला टोटल ट्रेडिंग व्हॉल्यूम फक्त $21 मिलियन होता आणि गेल्या 2 दिवसांचा व्हॉल्यूम त्यांचा $95 मिलियन होता. सो ते डेली व्हॉल्यूम त्यांचा मागच्या वर्षीच्या इयरली व्हॉल्यूम पेक्षा जास्त आहे. इतकं मोठ्या प्रमाणावरती लोक NFTs घ्यायचा प्रयत्न करतात. त्यामुळे हे जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत जे युनिक गोष्टी विकतात, तर त्यांनी काय केलंय की आता नवीन कार डिझाईन केली आणि ती डिझाईनचा स्केचच ते NFT म्हणून विकतायत. सो जो कोणी कलेक्टर असेल त्याला गाडी घेण्यापेक्षा सुद्धा ते NFT घेण्यामध्ये जास्त आता इंटरेस्ट आला असेल आणि ऑफकोर्स त्याचा सेल झाल्यावरती काहीतरी बातमी पुन्हा एकदा येईलच की तिला विकलं गेलं वगैरे. तर आजच्या एपिसोडला पूर्णविराम देण्याआधी मी फक्त एकदा रिफ्रेश करतो coinmarketcap.com ला. 4 ऑगस्ट 2021 संध्याकाळी 6:45 बिटकॉइन होता $38,869. इथे तुम्हाला दिसेल. ओके, वाढला आहे $38,889. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो श्री क्रिप्टो मधून. आपण उद्याच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय द डिप्स अँड हॉडल गाय. बाय.